शेतकरी बनवून मी आपला शेतकरी मित्र किशोर पुढे. आज मित्रांनो आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये तुम्हाला आणलं. तर एक फरक एक समजून सांगतो मित्रांनो. आमच्याकडे काय झालं होतं, 2-3 दिवसाआधी वातावरण खूप खराब झालं होतं. गारपीट आणि सोसायटीच्या बऱ्याचसा खूप पाऊस पडला आमच्याकडे. तर मित्रांनो जनरली आमच्याकडे खूप सारे प्लॉट आमच्या जवळपासचे जमीनदोस्त झाले मित्रांनो, फ्लॅट झाले एकदमच. तर म्हणजे गहू या पिरियडला फ्लॅट होणं म्हणजे खूप नुकसान झालं मित्रांनो. तर त्या पिरियडला मी पण शेताकडे आलो होतो, मी पण बघितलं. पण मित्रांनो आपल्याकडे तो फरक पडलेला नव्हता. दोन्ही म्हणजे माझ्याकडे गव्हाच्या देशाच्या 4-5 व्हरायट्या गव्हाच्या आहे, पण गावठी आणि हायब्रिड दोन्ही याला काही फरक पडलेला नाही मित्रांनो. तो एक फरक असा लक्षात आला मित्रांनो, हा मित्रांनो कॉम्पिटिशनमध्ये घेतलेला, कृषी विभागाच्यासाठी हा कॉम्पिटिशनमध्ये घेतलेला गहू आहे मित्रांनो. हे 8 एकाचे प्लॉट आहे मित्रांनो. तर हा कॉम्पिटिशनमध्ये घेतला होता मित्रांनो. पण सर्वजण म्हणत होते मित्रांनो, कृषी विभागचे जे लोक पाहणी यायला आले होते, की याच्यात तुम्हाला नंबर येऊ शकतो बा पहिला किंवा दुसरा. तर बघू मित्रांनो, गहू तो बरा होता समजायचा. पर बरावण्यापेक्षा आपण ज्या प्रॅक्टिसेस केल्या मित्रांनो, शेतात जे आपण स्लरी वगैरे सोडत होतो, तर त्याच्यामुळे पण हा एक फरक पडला. जीवामृत सोडत होतो, बायोरिज सोडत होतो मित्रांनो. आणि जे अन्नद्रव्य रसायन बनवलं होतं आपण, तर त्याच्यामुळे काय झालं, मुळाचा विस्तार खूप झाला. तर मुळं खूप सशक्त होते. कशामुळे, आपण जे बायोकल्चर बनवलं होतं किंवा अन्नद्रव्य रसायन बनवलं होतं मित्रांनो. काय अन्नद्रव्य रसायन बनवलं, काय खर्च आहे मित्रांनो? 2 किलो फक्त गुळाचा खर्च आहे, बाकी काही खर्च नाही मित्रांनो. 5 किलो तांदळापासून आपण ते हे बनवलं होतं, मायक्रोजा ह्युमिक ॲसिड, इन केस तुमच्या हिशोबाने. आम्ही आमच्या भाषेत अन्नद्रव्य रसायन म्हणतो मित्रांनो. तर त्याच्यामुळे काय झालं, मुळाचा विस्तार खूप झाला मित्रांनो आणि झाड सशक्त बनलं. तर त्याच्यामुळे हा लोटला नाही मित्रांनो, गहू कुठेच नाही लोटला. मी आता जर कुठली प्लॉट पण माझी, तर कुठेच असा हा फरक नाही पडला, म्हणजे गहू लोटाचा समजायचा. तर हा एक फरक पडला मित्रांनो. आणि आपण जे ह्या प्रॅक्टिस करतो याच्यामुळे जो भुसभुशीतपणा जो वाढला जमिनीतला, तर ते बेनिफिट वेगळंच मित्रांनो. तर मी तुम्हाला इथे शॉर्ट असं तुम्हाला इथलं मी दाखवतो आहे तुम्हाला, भुसभुशीतपणा जो आलेला आहे. हे बघा मित्रांनो, हा जो भुसभुशीतपणा येतो म्हणजे हातातच पूर्ण माती जी येते. आणि याचा हे बघा, मुळाचा विस्तार बघा इथे, हा मायक्रोराजाचा हा दिसतंय मित्रांनो मूळ. तर हा मायक्रोचा प्रकार. तर हा जो भुसभुशीतपणा जो आपला हा जो आला आहे मित्रांनो, हे बघा, हे हा याच्यामुळे आला, अन्नद्रव्य रसायन जे सोडतो आपण शेतात. तर त्याच्यामुळे हा भुसभुशीतपणा आला, मुळाचा विस्तार वाढला. आणि मुळाचा विस्तार आल्यामुळेच गहू लोटला नाही मित्रांनो. तर हा एक फरक शॉर्ट तुम्हाला समजून सांगायचा होता मित्रांनो, म्हणून हा शॉर्ट व्हिडिओ बनवला. तर तुम्ही पण मित्रांनो सेंद्रिय शेतीचं जर आपण केली, तर हा एक फायदा होतो मित्रांनो, की जमीन तर बनूनच राहते, पण तिथून निघणेवाले जे प्लांट आहेत ते पण छान सशक्त बनते मित्रांनो. आता मित्रांनो हे बघा, मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो. ह्या मुंबईचा साईज बघा मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या पाना इतकं हे आहे समजायचं. थांबा मित्रांनो तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता जसं ही मुंबई आहे, आपल्या मोबाईल जितका आपला मोबाईलचा साईज आहे मित्रांनो, तितकी ही याची मुंबई आहे समजायची मित्रांनो. बघा, या मोबाईलच्या पानं इतकी ही मुंबई समजायची साईज आहे मित्रांनो. तर सांगण्याचा अर्थ आहे मित्रांनो, की आपण ज्या प्रॅक्टिसेस करतो, जे आपण सोडतो, जे आपण सोडतो बायोरिज सोडतो समजायचं मित्रांनो, तर त्याचा हा फरक आहे समजायचं मित्रांनो, की झाड एकदम सशक्त बनते. आणि इथून जे निघणेवाले जे प्लांट आहे ते पण सशक्त राहते मित्रांनो. तुम्ही पण मित्रांनो अशीच सेंद्रिय शेतीची काळजी धरा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.